आता इथं सगळ्यात अधिक स्टेजवर पण भगिनी आहेत आणि खाली पण मुली आहेत, बरोबर का नाही? आता मुलींची कविता म्हटली का हो? झाली का एखादी मुलीची कविता? नाही ना अजून. मुलीची कविता म्हणू का बायकोची म्हणू का आजीची म्हणू कुणाची म्हणू? मुलींची. वा मुलींचीच म्हणा. लेक लाडाची लाडाची म्हणू का? तिचे पुरवावे लाड अशीच म्हणू का? दुसरी अशी न गाता म्हणू का? नाही ना गाणं गाऊन म्हणा गाऊन म्हणा. लेक बापाच काळीज लेक घराची ही शान. लेक बापाच काळीज लेक घराची ही शान. लेक वाढवी वाढवी आई बापाचा ही मान. आई बापाचा ही मान. लेक असावी पोटाला. मी बंडादादांना म्हणत होतो, एखादा माणूस ज्यावेळेस निपुत्रिक राहतो तो राहू नये, पण ज्यावेळेस देव त्याचं पोट पाणी पिकवतो ना त्याला पहिली लेक झाली पाहिजे. कारण लेक झाली ना, पुरुष हा पुरुष असतो मरेपर्यंत. चिटणीस सर, तो सर्वार्थाने पुरुष कधी मरत नाही, पण ज्यावेळेस त्याच्या पोटी लेक येते ना त्यावेळेस तो खऱ्या अर्थानं जगातल्या सगळ्या स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतो. लेक असावी पोटाला लाभे घर पण घरा. लेक असावी पोटाला लाभे घर पण घरा. होई संसाराच सोनं वाढे अभिमान खरा. वाढे अभिमान खरा. आमचे मित्र अनिलजी दीक्षित बसले, फार आई बापावरच्या कविता त्यांच्या ऐकल्या की कायम डोळ्यात पाणी येतं. त्यांच्याच विचारांचा पिसुरा धरून पुढे जातोय. लेक लाडाची लाडाची तिचे पुरवावे लाड. लेक लाडाची लाडाची तिचे पुरवावे लाड. कधी रुसता फुगता कधी रुसता फुगता एक पप्पी द्यावी गोड. एक पप्पी द्यावी गोड. लेक ओळखते सारे